काय असतं, शेवटी मला माहीत नाही मी समाजात असं नसेल, फक्त मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची. मी आता छातीवर गोळ्या जरी पडल्या तरी मी माग हटणार नाही. कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो आहे. मी रात्रभर झोपलो नाही. आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणे, मी तुमच्यात पोरं आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत. आपले पोरं संपले पाहिजेत. आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे. परंतु या उपोषणामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय की मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो. फक्त मी तुमच्यात असं नसन मला माहीत नाही, ही विचार मरू द्यायचा नाही आणि हे आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही. काही झालं तरी हरकत नाही. आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा. मी मात्र आता 9 वाजता मुंबईकडे निघालो आहे आणि मी आता मागं हटणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाजात मोठे व्हावेत लेकरं म्हणून लढणार आहे. की जे कुटुंब ज्या बांधवाने आमची आत्महत्या केली ना, त्या माता माऊली जाऊन जरा करता पुरुष घरात नसल्यावर काय होतं. ज्याचा एकुलता एक पोरानं आत्महत्या केली त्याच्या बापाला जाऊन विचारा काळजातलं लेकरू नसल्यावर काय होतं. ज्या दिवशी संक्रांतीचा सण करायचा त्या दिवशी त्या माऊलीला नवऱ्याची पण आठवण आली आणि कंपाळाला कुंकू कसं लावायचं याची पण आठवण आली. माझ्या डोळ्याला पाणी येण्याचं कारण ते की शेकडो माता माऊल्यांच्या कंपाळाला कुंकू नाही राहिलं आमच्या. तरी इतका निर्दयपणा सरकारच्या मनात असू शकतो. आता यांचा नीट उभा सरळ केल्याशिवाय मराठ्यांना आता शांत बसून नाही चालणार. शेवटी आपले मुडदे पडत असले ना, आपल्या मराठ्यांच्या पोरांची वाटोळ होत असली आता आपल्याला शांत बसून नाही चालणार. कारण आपण आता बघायची भूमिका नाही घेऊ शकत. आपल्या मनगटात खूप ताकद आहे. आता आपल्याला तिचा पुरा उपयोग करायला लागणार आहे. कारण बलिदानं गेलेत असे काहींचे एकुलते एक मुलं गेलेत. काल एक व्यथित झालेलो आहे की आणि माझ्या डोळ्याला पाणी याची कारणंसुद्धा ती आहेत की 250-300 पेक्षा जास्त बलिदान गेले. आणि काल पैठणचं बलिदान गेलेलं त्या बापानं सांगितलं सुद्धा नाही. तो दुःखात होता खूप. त्याने सांगितलं आता माझं एकुलतं एक पोरग गेलंय, फक्त तुम्हाला सांगायसाठी आलोय. जाऊ द्या, माझं गेलं तर एकुलतं एकच होतं, जाऊ द्या गेलं तर, पण आरक्षण घ्यायचंय आपल्याला. त्यावेळेस असं अंगात काट